नमस्कार. महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रचाराचे केवळ काही तास शिल्लक आहेत. सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे 29 महानगरपालिकांमध्ये, अर्थात मुंबई कुणाची. मुंबई कुणाची हा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एका तरुण चेहऱ्याला मुंबईची जबाबदारी दिली आहे. तो तरुण चेहरा आहे अमित साटम, जे आपल्याबरोबर आहेत. प्रचारातून थकलेले आहेत. चेहऱ्यावरती सगळ्या रॅलीच्या खुणा आहेत. गुलाल दिसतोय. तो गुलाल सोहळ्याला कसा असेल वगैरे आपण विचारू. पण अमितजी, काय वाटतंय, मुंबई कुणाची आणि मुंबईतला मराठी माणसाचं अस्तित्व, असे सगळे अनेक प्रश्न येत आहेत. आपल्याला ही निवडणूक बघताना काय वाटतंय? ही मुंबई ही मुंबईकरांची, आणि मुंबई ही कुठल्या एका कुटुंबाची नाही किंवा कुठल्या एका परिवाराची नाही. मुंबई ही मुंबईकरांची. आणि मुंबई शहरामध्ये दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी काही लोकांना मराठी माणूस आठवतो. मग मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा प्रकारच्या वल्गना केल्या जातात. आणि मग मराठी माणसाला साथ घातली जाते आणि निवडणुकीच्या नंतर मराठी माणसाला विसरलं जातं. आणि मग मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून मराठी माणसाच्या नावावरती धंदा चालवला जातो. आणि गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना उद्धव ठाकरेंनी केलेलं मुंबईसाठी, मराठी माणसासाठी किंवा मुंबईकरांसाठी एक काम दाखवावं, एक. आणि त्यामुळे एकही काम ते दाखवू शकत नाहीत म्हणून भाषावाद, प्रांतवाद आणि गेल्या 25 वर्षात वाजवलेली 30 कॅसेट ते परत एकदा वाजवायचा प्रयत्न करतायत. परंतु यंदा मुंबईकरांना हे कळलेलं आहे की गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबईकरांचा आणि मराठी माणसाची प्रगती, उन्नती, विकास हा कोणी केला? मुंबई शहरामध्ये अटल सेतू कोणी केला? कोस्टल रोड कोणी केला? मेट्रो कोणी आणली? किंवा मुंबईतल्या बर्डीतल्या, बीडडी चाळीतल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर कोणी करून दिलं? हे मराठी माणसाला चांगलं माहिती आहे. किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला? तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त करून दिला. त्यामुळे गेल्या 11 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मुंबईसाठी, मुंबईकरांकरता आणि मराठी माणसाकरता काम कोणी केलं? मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल कोणी घडवून आणले? मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचं परिवर्तन कोणी घडवून आणलं? हे मुंबईकरांना आणि मराठी माणसाला खूप चांगलं माहिती आहे. आणि ते त्यांना किती माहिती आहे याचं दर्शन ते येणाऱ्या 15 तारखेला मतपेटीच्या द्वारे करून देणार आहेत. फार विश्वासाने बोलतात आपण मुंबईतल्या मतदारांबद्दल. धंदा करायचे असं पण म्हणतात. काय चालायचं महानगरपालिकेत? आपण नगरसेवकही होतात, नंतर एक अत्यंत अभ्यासू आणि त्याच वेळेला आक्रमक आमदार आहात. मुंबई कोणी लुटली? मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% हे लोक जगतात. आणि 5% जगून त्यांनी सुमारे 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. हा 3 लाख कोटीचा कसा भ्रष्टाचार? तर साधारणतः वर्षाला स्टँडिंग कमिटीमध्ये 10 ते 15 हजार कोटींची कामं ही मंजूर होतात, ज्याच्या दर बुधवारी बैठका असतात, ज्याच्यातले 5% हे खात असतात. 10%, 15% जसं जमेल तसं खात असतात. त्यामुळे एका वर्षाला 10,000 कोटी किमान, तर 25 वर्षाच्या झाले 2.5 लाख कोटी. आणि मुंबईच्या बिल्डिंग प्रपोजल, बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सुमारे 50,000 कोटींचा घोटाळा यांनी केलेला आहे. अशी मिळून ही संख्या 3 लाख कोटीपर्यंत जाते. ट्रान्सफर, प्रमोशन हे पैसे वेगळेच, ते मी मोजतच नाहीये. त्यामुळे या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये घडलेला 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे. आणि त्याचे सूत्रधार उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंनी हा भ्रष्टाचार केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या महापौराला आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला उद्धव ठाकरे रिमोट कंट्रोलनी चालवायचे. दर बुधवारी इन्स्ट्रक्शन्स द्यायचे. महानगरपालिकेच्या प्रत्येक आमसभेच्या महापौराला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे. त्यांच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार कुठला एजेंडा घ्यायचा, कुठला आयटम घ्यायचा, कुठला नाही घ्यायचा, पैसे पोचले नाही तर कुठले आयटम मागे ठेवायचे, राखून ठेवायचे, हे सगळ्या गोष्टी त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये चालायच्या. आणि त्यामुळे मराठी माणसाच्या नावाने यांनी गडगंज अशी संपत्ती गोळा केलेली आहे. त्यांच्यात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फरक हाच आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतल्या मराठी माणसासाठी बीडडी चाळीमध्ये 560 फुटाचं घर निर्माण केलं. यांनी स्वतःचा बंगला नंबर 1 चा बंगला नंबर 2 पैदा केला.
त्यामुळे त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं आणि आम्ही मराठी माणसासाठी काय केलं हे मुंबईकरांना आणि मराठी माणसाला खूप चांगलं माहिती आहे. पण आपणही या महानगरपालिकेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत होतात. त्या 5 वर्षांआधी सत्तेत पण सहभाग होता. उद्धव ठाकरे आम्हाला सांगतायत की आमच्याकडे स्टँडिंग कमिटी असायची तर 6-7 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपला आम्ही इम्प्रूव्हमेंट द्यायचो. मग मुंबईच्या या भ्रष्टाचारात आणि व्यवस्थेत भाजप काय बघत होती की भाजपचंही तेव्हा काही साठगाठ होती? मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 पदही फार महत्वाची असतात. एक म्युन्सिपल कमिशनर, दुसरं महापौर आणि तिसरा स्टँडिंग कमिटी चेअरमन. म्युन्सिपल कमिशनर ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन असते. स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौर हे पद 25 चे 25 वर्ष शिवसेनेकडेच होतं, उद्धव ठाकरेकडेच होतं आणि त्यामुळे डॉमिनंट पार्टनर ही शिवसेना होती. आमचे 1992 साली 13, 96, 97 साली 26, त्यानंतर 29, त्यानंतर 30 आणि त्यानंतर 32 नगरसेवक आले. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 2017 साली 82 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे 2017 पर्यंत साधारणतः या जनरल बॉडीच्या 10% संख्या ही भारतीय जनता पार्टीची होती. भारतीय जनता पार्टी एक मिनिमल पार्टनर होती. डॉमिनंट पार्टनर शिवसेना होती. जसं 2014 ते 2019 मध्ये ज्या वेळेला आम्ही डॉमिनंट पार्टनर होतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्या 5 वर्षामध्ये जे काही चांगलं झालं त्याचं श्रेय कोणाचं तर भारतीय जनता पार्टीचं. चुकीचं झालं तर ते कोणाचं? तेही भारतीय जनता पार्टीचं. त्यामुळे डॉमिनंट पार्टनर जो होता त्यांनी त्यावेळेला घडलेल्या चांगल्या कामाचा किंवा वाईट कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही ज्या वेळेला म्हणतो की तुम्ही तिथे बसून भ्रष्टाचार केलात तर तुम्ही जर 25 वर्षामध्ये कुठलं चांगलं काम केलं असेल तर ते सांगा. निवडणूक 4 दिवसावरती आहे तरी अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी किंवा आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून मुंबईकरांकरता, मराठी माणसाकरता किंवा मुंबई शहराकरता केलेलं एकही काम अजून सांगितलेलं नाही. ते म्हणतात कोस्टल रोड त्यांनीच केला. ते म्हणतात शाळांच्या इमारती जाऊन बघा किती सुंदर आहेत. ते म्हणतात रस्ते आम्ही मोठे केले. अर्ध्या झोपेतून जरी मुंबईकरांना उठवलं रात्री आणि त्यांना विचारलं की कोस्टल रोड कोणी केला, अटल सेतू कोणी केला, मेट्रो कोणी आणली, बीडीडी चाळीचा पुनर्विकास कोणी केला, नवी मुंबईचं एअरपोर्ट कोणी केलं, अर्ध्या रात्रीमध्ये झोपेतून उठून सुद्धा मुंबईकर सांगतील की हे भारतीय जनता पार्टीने केलं, महायुतीने केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि त्यामुळे स्वतःचं केलेलं काही काम नाही आणि म्हणून फक्त भूल तापा मारायच्या, खोटे नरेटिव्ह सेट करायचे, मराठी माणसाला साथ घालायची, याच्या पलीकडे यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. चला आपण पुढच्या मुद्द्यावर येऊ. मराठी मतदार मुंबईत नेमका किती आहे आणि तो खरंच ठाकरे ब्रँडला मतदान करेल का? कारण मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असा ते प्रचार करतायत. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाही, ही त्यांच्या परिवाराच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि त्यामुळे मराठी माणूस हा मुंबई शहरामध्ये डॉमिनंट आहे. मराठी माणसाचा टक्का हा सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी जर मुंबईमध्ये कुठली असेल तर ती मराठी कम्युनिटी आहे. आणि गेल्या 11 वर्षामध्ये या मराठी माणसासाठी झालेलं सर्वात मोठं काम हे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणं, बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर मिळणं, अभ्युदय नगरचा विकास होणं किंवा पत्रा चाळीमध्ये ज्या 750 मराठी कुटुंबांना देशोधडीला लावण्याचं काम ज्यांनी केलं, संजय राऊत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. आणि त्या 750 मराठी कुटुंबांना सुद्धा घर त्यांच्या ताब्यामध्ये देणं, ही मला असं वाटतं की 1960च्या नंतर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या नंतर सर्वात जास्त मान सन्मान जर मराठी माणसाचा कधी झाला असेल तर तो गेल्या 11 वर्षामध्ये झालेला आहे. आपण हे सगळं अदानींसाठी करता असंही काल आम्ही एका प्रेझेंटेशन सकट ऐकलं. आपल्या हातात काही नसतं. आपल्या म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या 2 गुजराती काहीतरी सांगतात आणि ते तुम्हाला ऐकावं लागतं. हे सगळं अदानींना प्रकल्प मिळाले पाहिजेत म्हणून होतं असं आम्ही ऐकलंय. हे बघा, ही ढोंगी आणि दुटप्पीपणाची भूमिका आहे. ज्या उद्योगपतींची ते नावं घेतात त्यांना ते त्यांच्या घरामध्ये बसून आलिंगन घालतात, त्यांच्या गळाभेटी घेतात, त्यांच्या घरी जातात, त्यांच्या सर्व समारंभांमध्ये सहभागी होतात, यांची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात. मग त्यांच्या लग्नामध्ये पोरं नाचत असताना त्यावेळेला यांना सुचलं नाही का की हे कोण आहेत, हे काय करतायत आणि आता त्यांच्यावरती अशा प्रकारचे जे आरोप करतायत, ही दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे. आणि त्यामुळे स्वतःचं सांगायला काही नाही आणि त्यामुळे त्याच्यातून नैराश्याच्या भावनेतून अशा प्रकारच्या गोष्टी ते दोघेही भाऊ करतात. नाचतात, लग्नाला जातात, ठीक आहे,
पण तुम्ही पारदर्शीपणाचं काही कसोटी लावता की नाही कोणालाही कॉन्ट्रॅक्ट देताना? नाही, का नक्कीच विकास- नक्कीच महाराष्ट्र शासनाने दिलेलं सर्व काम गेल्या 3 वर्षामध्ये ऍडमिनिस्ट्रेटरनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये दिलेली सर्व कामं ही पारदर्शकतेनुसार ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायद्याच्या अधीन राहूनच केलेली आहेत. आणि त्यामुळे असं आहे की धारावीच्या प्रकल्पावरती हे ज्या वेळेला आरोप करतात, धारावीचा प्रकल्प हा महाराष्ट्र शासन त्या कंपनीमध्ये भागीदार आहे हे यांना माहिती नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांनी थोडासा अभ्यासही केला पाहिजे. नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा विषय समजून घेणं आणि मग विषयावरती बोलणं हे जर यांनी केलं तर मला असं वाटतं की त्यांचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा दोघांचाही वेळ वाचेल. आपण मागच्या वेळेला 84 जागा जिंकल्या होत्या. यावेळेला भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण देशात अधिक शक्तिमान झाला असताना मुंबईत किती जागा तुम्ही जिंकायचं उद्दिष्ट ठेवलंय? महायुती 227 जागा लढवित आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती. आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महायुती 227 जागांवर लढत असताना 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील. आणि हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा, मुंबईकरांचा आपला महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. हा महापौर भाजपचा असेल का महायुती? त्याने काही फरक पडत नाही. भाजपचा असेल किंवा शिवसेनेचा असेल. हे बघा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, देशाकरता काम करतो. आम्ही काही एखादं पद प्राप्त करून घेण्याकरता ही लढाई लढत नाहीये. ही लढाई मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची लढाई आहे. ही लढाई मुंबई शहराचा विकास घडवून आणण्याची लढाई आहे. आणि ही लढाई ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याची लढाई आहे. कुठल्या एका पक्षाचा व्यक्ती किंवा कार्यकर्ता महापौर पदावरती बसवण्याची ही लढाई नाहीये. ही मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्याची लढाई आहे. मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, तो रंग बदलण्यापासून थांबवण्याची ही लढाई आहे. आणि त्यामुळे कुठल्या एका पक्षाचा महापौर करण्यापुरतं संकुचित आमची मानसिकता नाही. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केलाय उद्धव ठाकरेंनी. मला असं वाटतं की ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, बॉम्बस्फोटाचे आरोपी ज्यांचा प्रचार करतात, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूलाजी आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतात, मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असणाऱ्या चंगेज मुलतानीला आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतात, उमर खालीद आणि शार्जिल इस्लामच्या प्रती जे सहानुभूती व्यक्त करतात ते अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स करतायत, याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद कुठली गोष्ट असू शकत नाही. हा आरोप करतानाच तुम्ही बाळासाहेबांचा वारसा हा ठाकरे बंधू चालवत नाहीत तर एकनाथ शिंदे चालवताय असं सांगायचा प्रयत्न केला. तो जनतेने मान्य केला, न्यायालयाने चिन्ह त्यांना दिलं. हे शिंदे जास्त जागा मागतायत मुंबईत, 90ची त्यांची ताकद नव्हती असं आम्हाला वाटतं. नाही, असं काही नाहीये. आम्ही अगदी चांगल्या वातावरणामध्ये सर्व जागा वाटपाची चर्चा केली, सीट टू सीट अनालिसिस केलं, सीट टू सीट चर्चा केली. त्या ठिकाणी प्रत्येक जागेवरती खाली लोकांची सेंटिमेंट काय आहे, संघटनेची सेंटिमेंट काय आहे, त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद जास्त आहे, कुठल्या पक्षाला जास्त त्या ठिकाणी प्रतिसाद जनतेचा मिळू शकतो. आणि त्या ठिकाणी जनतेची सेंटिमेंट ही कोणाबरोबर आहे, कुठल्या कार्यकर्त्याबरोबर आहे, कुठल्या उमेदवाराबरोबर आहे, या सगळ्या पॅरामीटर्सवरती विचार करून आम्ही व्यवस्थितपणे आपलं जागा वाटप केलेलं आहे. काही ठिकाणी बिनविरोध बरंच निवडून आले. मुंबईत का नाही झालं व बिनविरोध की भाजपचं ऐकत नाहीत मुंबई? नाही, खरं तर बिनविरोध बद्दल प्रश्न हा विरोधकांना विचारावा लागेल. बिनविरोध होणं म्हणजे विरोधकांनी त्या ठिकाणी कुठला उमेदवार दिला नाही किंवा त्या ठिकाणी माघार घेतली, त्या ठिकाणी कुठल्याही अपक्षांनी फॉर्म भरला नाही किंवा माघार घेतली. त्यामुळे हा दोष कोणाचा? हा फॉर्म भरणाऱ्याचा दोष नाहीये. त्याच्या समोर दुसरा उमेदवार उभं न करणं हा निर्णय ज्यांनी केला त्यांचा दोष आहे ना. त्यामुळे विरोधकांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही त्या 44 जागांवरती आपले उमेदवार उभे का नाही ठेवले किंवा उमेदवार उभे केल्यानंतर माघार का घेतली, याचं उत्तर त्यांनी द्यावं. कुठेतरी लोकशाहीच्या मूल्यांची पायामल्ली करण्याचं काम या माध्यमातून या विरोधकांनी त्या 44 जागांवरती केलेलं आहे असं मला वाटतं. आपण खूप मोठा आरोप करतात, त्यावर आपण पुन्हा कधीतरी बोलू. आजचा प्रश्न असा आहे की मुंबई ही बहुभाषिक आहे, मराठी आहे, गुजराती आहे, उत्तर भारतीय आहे, मुसलमानांची आहे, श्रमिकांची आहे, धनिकांची आहे, कोणाची? मुंबई ही मुंबईकरांची आहे.
आणि या मुंबई शहरात राहणाऱ्या मराठी माणसाचं मन हे समुद्रा इतकं अथांग आणि आभाळा इतकं मोठं आहे. या देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही भाषेचा, कुठल्याही प्रांताचा व्यक्ती जो या मुंबई शहरामध्ये येतो, मराठी भाषा बोलतो, मराठी भाषेचा मान सन्मान करतो, तो प्रत्येक माणूस मराठी आहे असं आम्ही समजतो. आणि त्यामुळे मराठी माणसाचं मन इतकं मोठं आहे की या सर्व समाजातील, सर्व भाषा बोलणाऱ्या, सर्व प्रांतातून येणाऱ्या व्यक्तींना एका परिवारासारखं सांभाळण्याचं काम हे मराठी माणूस करतो. आणि काही लोक आपल्या राजकारणाकरता जगभरामध्ये, देशभरात नाही म्हणत आहे मी, कारण मराठी माणूस हा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेला आणि मराठी झेंडा त्या ठिकाणी फडकवत आहे. जगामध्ये मराठी माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम हे लोक मारामाऱ्या, कुटाकुट्या करून, ही मराठी माणसाची संस्कृती नव्हे. आणि त्यामुळे मराठी माणसाचं जगभरामध्ये नाव बदनाम करण्याचं काम हे करतायत. मराठी माणूस फार वेगळा आहे, मराठी माणूस फार दिलदार आहे आणि सर्वांना एका परिवारासारखं सांभाळून घेणारा मराठी माणूस आहे. बाळासाहेबांचा मुलगा आहेत ते, आपल्या बरोबर अनेक वर्ष होते. आपल्या आधी कधी लक्षात नाही आलं हे महापौर पद, मुख्यमंत्री पद सगळंच त्यांना हवं असायचं. भारतीय जनता पक्षाने त्यांना सगळं दिलं म्हणून आज ते म्हणतायत की आमच्या बरोबर हे वाढले, आमचा यांनी फायदा करून घेतला. या निवडणुकीत ते तुमच्या बरोबर नाहीत तर तुम्हाला फटका बसतोय की काय? नाही, असं आहे की 2017ची निवडणूक सुद्धा आम्ही वेगळीच लढली होती. आणि मग 2017च्या निवडणुकीमध्ये आम्ही ऑलमोस्ट तुल्यबळ होतो. 2 जागा आमच्या कमी होत्या, त्यांच्या 2 जागा जास्त होत्या. परंतु 2017च्या निवडणुकीमध्ये हे स्पष्ट झालं की आम्ही कमी जागा लढायचो, ते जास्त जागा लढायचे. पण त्यांचे जे नगरसेवक निवडून यायचे ते कोणाच्या बळावरती, कोणाच्या ताकदीवरती निवडून यायचे, हे ज्या वेळेला आम्ही इंडिपेंडेंटली लढलो त्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला हे स्पष्ट झालं की मुंबई शहरामध्ये जितकं समर्थन त्यांना होतं तितकं समर्थन आम्हालाही होतं. आणि आता तर त्यांचं समर्थन घटलेलं आहे, कमी झालंय. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिली, हिंदुत्व सोडलं, काँग्रेस बरोबर मांडी लावून बसले. आणि म्हणून आज पूर्णपणे जनतेचा पाठिंबा हा खऱ्या शिवसेनेकडे आहे. खऱ्या शिवसेनेला जनता आशीर्वाद देत आहे, ज्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी आहेत. ते म्हणतात तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून सगळं महाभारत झालं. पण त्या पाठोपाठ येणारा किंवा त्याबरोबरच येणारा प्रश्न असा आहे की तुम्ही 2 जागा फक्त कमी होत्या तुमच्या, काही नगरसेवक येऊन तुम्हाला पाठिंबा देत होते, नंतर तर मनसेचा अख्खा गटच्या गट तुमच्याकडे यायला तयार होता. तुम्ही त्यांना घेतलं नाही, तुम्हाला महाराष्ट्र सरकार वाचवायचं होतं म्हणून तुम्ही मुंबईत याचाच अर्थ हा होतो की आम्ही काही सत्तेसाठी हापापलेले नाही. हे पण आम्हाला पाहिजे, ते पण आम्हाला पाहिजे, सगळंच आम्हाला पाहिजे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही. त्यावेळेला सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणे होतो. एकनाथ शिंदेजींनी त्यावेळेला देवेंद्रजींना फोन करून विनंती केली आणि सरकारमध्ये आपण एकत्रितपणे चालत असताना त्या ठिकाणी त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांचे सिंगल लार्जेस्ट पार्टी ते होते, 84 जागा त्यांच्या आल्या होत्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना कन्सिडर केलं, आम्ही मन मोठं दाखवलं. परंतु ते किती कोत्या मनाचे आहेत हे त्यांनी 2019 मध्ये दाखवून दिलं. आणि त्यामुळे आम्ही काही कुठलं सत्तेचं स्थान ग्रॅब करायचं, ते हासिल करायचं, अशा करता आम्ही राजकारण करत नाही. किती प्रगल्भ उत्तरं देत आहेत आपले दर्शक पाहतायत. अमितजी, आपलं नेमकं वय काय आहे? 49. भारतीय जनता पक्षामध्ये नवीन पिढी फार ताकदीने समोर आणायचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नितीन नवीन अध्यक्ष आहेत, तरुण आहेत, सध्या कार्यकारी आहेत. नव्या जनरेशनकडे सूत्र देण्याची जी काय पक्षाची धोरणात्मक नीती आहे त्याचा आपण एक भाग आहात का? नाही, मी असा कधी विचार केलेला नाहीये. आणि पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी करत राहायची. जनतेने जे दिलं काम ते काम करत राहायचं. आणि त्यामुळे राजकारण, समाजसेवा हे माझं पॅशन आहे आणि माझ्या पॅशनला मी माझं करिअर केलेलं आहे. आणि त्यामुळे मंडे टू संडे या सायकलमध्ये मी फसलेलो नाहीये. मला हे काम करायला आवडतं, मला त्याच्यातनं एक समाधान मिळतं, जनतेची सेवा करून मला त्याच्यातून एक समाधान मिळतं. आणि त्यामुळे कुठल्याही पद प्राप्त करण्याकरता किंवा कुठेतरी पोहोचण्याकरता किंवा आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे, हे करायचं आहे, असा मी कधी विचारच केला नाही. मी फार सॅटिस्फाईड आणि संतुष्ट माणूस आहे. आणि जोपर्यंत पक्ष जबाबदारी देईल, जनता जबाबदारी देईल, तोपर्यंत काम करत राहू.
फार इंटरेस्टिंग उत्तरं देतात तुम्ही, पण त्याबरोबर आम्हाला हेही माहिती आहे की बाहेर लोक तुमची वाट पाहत आहेत. म्हणून फक्त काही शेवटचे प्रश्न. मुंबईत किती जागा जिंकाल? 150 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील. भारतीय जनता पक्षाच्या यात किती असतील? काही फरक पडत नाही कोणाच्या किती असतील. 150 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या असतील, शिवसेनेच्या असतील, रिपाईच्या सुद्धा असतील. उद्धव ठाकरे किती जागा जिंकतील? 25. उद्धव ठाकरेंना जी मतं मिळतील त्यात मराठी माणसाची मतं असतील की मुस्लिमांची मतं असतील? नक्कीच, कारण त्यांचा संपूर्ण वोटबेज हा आता चेंज झालेला आहे. मराठी माणसांनी त्यांच्याकडे हिंदुत्व सोडल्यामुळे पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे जिहादी, देशविरोधी, आतंकवादी, समाजविरोधक, समाजविघातक लोकांची साथ त्यांना लाभलेली असून त्यांच्याच जीवावरती ते निवडणूक लढवत आहेत. एकच शेवटचा प्रश्न. कोणते ठाकरे जास्त बरे आहेत, राज का उद्धव? दोघेही सारखेच आहेत. दोघेही सारखेच आहेत. अमित का आदित्य? काही फरक पडत नाही. आदित्य ठाकरे यांच्या वयाचे भारतीय जनता पक्षाकडे काही चेहरे आहेत का? अनेक चेहरे आहेत. चेहरे पण आहेत, कार्यकर्ते पण आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या मुंबई शहरातला नवीन मराठी तरुण ज्याला गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती अपॉर्च्युनिटीज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नीतीमुळे प्राप्त झाल्या, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून प्राप्त झाल्या, मोठ्या प्रमाणावरती जेन झीला पुढे आणण्याकरता ज्या प्रकारे स्कीम, आता आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा जेन झीची इंटर्नशिप स्कीम आम्ही राबवणार आहोत आणि त्यामुळे मराठी तरुणांना उद्योजक करण्याच्या दृष्टिकोनातून जी केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावरती नीती जी राबवली, पावलं जी उचलली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मराठी तरुण विशेष करून हा भारतीय जनता पार्टीबरोबर जुडलेला दिसून येत आहे. तो कार्यकर्त्यांच्या फळीमध्ये सुद्धा आहे, समर्थकांच्या फळीमध्ये सुद्धा आहे आणि नेत्यांच्या फळीमध्ये सुद्धा आहे आणि अनेक 20, 30 आणि 40च्या मध्ये आम्ही अनेक लोकांना मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाची संधी सुद्धा दिलेली आहे. निवडणुकीतला मुख्य मुद्दा भाजपचा काय, हिंदुत्व का विकास? मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये घडलेला भ्रष्टाचार आणि गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये घडलेले क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल, हे विषय घेऊन आम्ही मुंबईकर जनतेच्या समोर जात आहोत. हे होते अमित साटम. अमित साटमजी, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. 16 तारखेनंतर पुन्हा भेटूया, भेटत राहूया. नमस्कार.